आज घरच्या घरी छान असा विदाऊट ओव्हन आणि विदाऊट मैदा असा केक बनवला. इतका सुंदर आणि छान झाला, की तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करते. तर इथे मी छान असा स्पॉन्जी केक तयार केलाय. संध्याकाळचे वाजले होते जवळ-जवळ 5:30 आणि मी पृथ्वीचा अभ्यास घेत होते. तोपर्यंत त्याला भूक लागली म्हणून तो म्हणाला, "मम्मी मला केक खायचाय." तर म्हटलं, "आता बाहेर कधी जाऊ? तुझा अभ्यास सुद्धा घ्यायचा होता." तर घरातल्या घरात त्याचा अभ्यास करत-करत म्हटलं केक सुद्धा बनवावा आणि तुमच्याबरोबर रेसिपी सुद्धा शेअर करावी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा केक आहे तो आपण रव्यापासून बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे. सर्व गोष्टी आपल्याला मेजरमेंट करून घ्यायच्या आहेत. तर 1 कप रव्यासाठी इथे आपण अर्धा कप साखर घेणार आहोत. मी इथे डायरेक्ट घेतलेली आहे, पिठी साखर नाही. तर यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे. इथे 1 कप दूध लागणार आहे. थोडंसं कोमट म्हणजे अगदी बोटाला सोसेल इतकंच कोमट असं दूध घ्यायचंय आणि ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडंसं मी दूध बाजूला साईडला ठेवणार आहे. हे एवढं जे वापरलं आहे ते आपल्याला या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. एक 15 ते 20 मिनिट आपल्याला हे जे मिश्रण आहे, हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा पूर्ण दूध असं शोषून घेईल. तोपर्यंत इथे मी केक टीन तयार करते. त्यासाठी मी इथे तेल लावलंय आणि बटर पेपर यूज करणार आहे. बटर पेपर सर्व साइडने सुद्धा मी लावून घेते. तुमच्याकडे हा अशा शेपचा जर केक टीन नसेल, तर तुम्ही हा केक गोल टीनमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये टीनमध्ये सुद्धा केलात तरी चालेल. सगळ्यात अगोदर तोपर्यंत इथे आपल्याला टोप ठेवते मी. टोपामध्ये बनवते त्यामुळे ते आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. टोपाच्या ऐवजी तुम्ही मोठी कढई वापरलीत तरी चालेल. आतमध्ये मी एक रिंग ठेवली आहे आपल्याला केक टीन ठेवण्यासाठी. तर इथे मी टुटी फ्रुटी वापरते आणि टुटी फ्रुटीला आपल्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा नाहीतर सगळे टुटी फ्रुटी तळाशी जाऊन बसतात आणि त्यासाठी इथे आपण मैदा लावून घेतलाय. तर इथे आता रव्याचं बॅटर आहे त्याला आपल्याला 15 ते 20 मिनिट झालेले आहेत ठेवून. आता आपल्याला ते सगळं एकदा परत मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्सरमधून आपण थोडंसं फिरवून घेणार आहोत, जेणेकरून थोडंसं बॅटर जे आहे ते रवा अगदी सुटसुटीत राहणार नाही आणि एक स्मूथ बॅटर तयार होईल. तर एक इथे इथे मोठ्या भांड्यामध्ये मी ते टाकून घेतलं मिश्रण आणि इथे 1/4 कप मी कस्टर्ड पावडर घेतले. केक बॅटरला थोडंसं बाइंडिंग असं येण्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडर वापरली आहे आणि थोडंसं रिचनेस येण्यासाठी इथे मिल्क पावडर वापरले. 1/4 कप इथे ऑइल टाकायचंय किंवा इथे तुम्ही देसी घी जे म्हणजे आपलं घरचं तूप असतं ते वापरलं तरी चालेल. बॅटर छान मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं बॅटर तयार आहे. कलर सुद्धा छान आलाय बॅटरला आणि कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे इथे तो कलर आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला जे उरलेलं दूध आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचंय. जर गरज नाही वाटली तर तुम्ही दूध नाही ते वापरलं राहिलेलं तरी चालेल. टुटी फ्रुटी सुद्धा टाकून घेऊया आणि हलक्या हाताने छान बॅटरमध्ये ते सगळं मिक्स करून घेऊया. यानंतर आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. तर इथे मी 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून इथे आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे. थोडंसं यावरती मी पाणी वापरले आणि ते करून आपल्याला ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. केक टिनमध्ये आपण ते टाकून घेऊया. केक टिनमध्ये व्यवस्थित ट्रान्सफर करून घेतल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने केक टिन आपटायचं आणि त्यानंतर वरतून सुद्धा मी ते टुटी फ्रुटी टाकलेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट वरतून टाकलेत तरीही चालेल. तेही छान वाटतात. खाताना क्रंची अशी तयार होतात. तर पातेलं आपलं प्रीहीट झालंय. आपण झाकण काढून घेऊ आणि त्यामध्ये केक टिन ठेवूया. मधोमध असं रिंगवरती मी केक टिन ठेवलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण लावून द्यायचंय. इथे माझी परात बसते. तुम्ही व्यवस्थित जे झाकण जिथून हवा पास होणार नाही, अशा पद्धतीने झाकण ठेवा. आता आपल्याला जवळ-जवळ एक 30 ते 40 मिनिटं हा केक बनवून घ्यायचा आहे आणि मध्ये-मध्ये आपण अजिबात हा केक चं जे झाकण आहे ते काढायचं नाही. 40 मिनिटं झाल्यानंतर हा केक माझा तयार झालेला आहे. तुम्हाला कमी सुद्धा वेळ 5-1 मिनिटं लागू शकतो. तर एक 30 मिनिट झाल्यानंतर एकदा चेक करा आणि नसेल झाला तर पुन्हा 5 मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर हा आपला थंड झाल्यानंतर मी केक काढून घेतलाय. तुम्ही बघू शकता. खूप छान असा अगदी बेकरी स्टाईल मार्केटमध्ये मिळतो तसा केक आपला तयार झालेला आहे. स्पॉन्ज सुद्धा खूप छान आहे. कट करून दाखवते तुम्हाला. खूप छान असे त्याचे टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे आणि टुटी फ्रुटी सुद्धा बघू शकता तुम्ही सगळ्या केकमध्ये मिक्स झालेली आहे कारण आपण त्याला मैदा लावून टाकली होती. तर असा हा केक तुम्ही संध्याकाळी मुलांना बनवून देऊ शकता किंवा बनवून ठेवला तर टिफिनमध्ये वगैरे दुसऱ्या दिवशी डब्याला वगैरे सुद्धा देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. छान-छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.